हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण घेऊन आलो एक नवीन विषय. इडलीवाला बाबा गेलाय, आवाज येतोय. तर आज आपण सुरुवात करतो एका नवीन विषयाला. तर तुम्ही थंबनेल वाचला असेलच. त्यावरूनच तुम्ही आलायत, आय नो. पण तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या घरामध्ये खूप चिडचिड भांडणं होत असतात, खूप रागराग होत असतो, नेहमी कटकटी असतात, नेहमी वादविवाद असतात. तर आपल्याला फक्त काय हवी असते? प्रगती. मी स्वतः या सिच्युएशनमधून जात आहे. फक्त हवी असते प्रगती, प्रगती, प्रगती. कोणालाही टेन्शन नको आहे, कोणालाही त्रास नको आहे, मनस्ताप नको आहे, कोणाला काहीही नको आहे. फक्त आणि फक्त प्रगती, शांती, हॅपीनेस, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला हव्या असतात. मग प्रत्येकाला काही ना काहीतरी त्यासाठी करावं लागतं की नाही. म्हणजे म्हणतात ना, कुछ करेगा तो कुछ मिलेगा. म्हणजे आपल्याला काहीतरी द्यावं लागतं, त्याशिवाय मिळत नाही. तर कसं असतं, आपल्या भरपूर लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या ग्रहांवर अवलंबून आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र आणि शनी बाबाजी आणि शुक्रजी हे ग्रह खूप 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 विचित्र आणि खूप भयंकर आहेत. तर माझाच ग्रह शनी आहे, पण माझा ग्रह मला वाटतं चांगला आहे. तो मला खूप सपोर्ट करत असतो एनी टाईम जेव्हा मला प्रॉब्लेम्स येतात तेव्हा. पण काही जणांना शनी ग्रह हा खूप वाईट असतो आणि शुक्र ग्रह खूपही वाईट असतो. आणि हे जेव्हा वाईट होतात, आक्रमक होतात, तेव्हा लाईफची पूर्ण वाट लागते. हे सिरियस आहे. तर कसं असतं ना, प्रत्येकाला वाटत असतं की आपले ग्रह चांगले व्हावे, आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येऊ नये. मग त्यासाठी काय करायचं? बरोबर आहे की नाही? त्यासाठी काय करायचं तर मी सांगते, आपल्या शरीराला कुठला तरी पार्ट आहे, त्या पार्टला स्पर्श केला की म्हणे आपली प्रगती अपार होते. असं मी ऐकून होते. पण प्रगती अपार होते असं मी म्हणू शकत नाही. पण त्याचा असर आपल्या बॉडीवर होतो आणि देन त्याच्यानंतर मला वाटतं की पॉझिटिव्हिटी निर्माण होते, म्हणून ती प्रगती होण्यास सहाय्य करतं, मी असं म्हणेन. तर आपले जे हात आहेत हे मॅजिकल आहेत आणि या हातांचाच वापर करून आपण स्वतःच्या लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आणू शकतो. सो हे आपले हात आहेत आणि हाताचे आपले फिंगर्स आहेत, हे 5 फिंगर्स. तर प्रत्येक फिंगर्सला आता इथून असं अप अँड डाऊन पर्यंत तुम्ही असं घासत जायचं. म्हणजे ह्या बोटाला पण घासत जायचं, ह्या बोटाला पण असं. म्हणजे सुरुवात खालून करा, असं खालून करा, मग नंतर वरपर्यंत या, असं या सोडून द्या, पुन्हा असं करून असं. प्रत्येक बोटांचा असा तुमचा व्यायाम झाला पाहिजे, प्रत्येक बोटांचा व्यायाम झाला पाहिजे. पण सगळ्यात महत्त्वाची फिंगर आपली आहे ही फिंगर, ही वाली फिंगर. ह्या फिंगरला आपण असं चोळलं या आपण असं टच करत राहील. नुसतं असं असं करू नका हो, त्याने काय होणार आहे, तुमच्या बोटांचा व्यायाम सुद्धा नाही होणार. तुम्ही हे असं खालून पूर्ण वरपर्यंत असं स्पर्श केला ना पूर्ण तुमच्या बोटाला, की तुमच्या शरीराची पॉझिटिव्हिटी पूर्ण क्रिएट होते आणि तुमची म्हणतात ना की एक बॉडीची थोडीशी एक वेगळी जर्नी स्टार्ट होते. आता मी खऱ्या मुद्द्यावर येते. हा बोटांचा व्यायाम प्रगती असं म्हणता येत नाही. सिरियसली ऐकून घ्या. प्रगती होत असेल ठीक आहे, तुमचा विश्वास असेल, डोंट वरी, तुम्ही विश्वास ठेवा. पण ह्या बोटांचा व्यायाम हा आपला जो मणका आहे, जो मेंदूपासून आपला छोटा मेंदू असतो, त्या मेंदूपासून ह्या आपल्या खालच्या पाठीपर्यंत आपली एक लाईन वेगळी आहे. आपला मणका आहे बरोबर, मानेपासून इथपर्यंत एक लाईन असते 1 to 6 पर्यंत. आणि देन मधला जो पूर्ण पाठ आहे, आपल्या पाठीचा मणक्याची एक वेगळी लाईन असते मणक्याची. आणि खाली आपला जो आपण मणक्याच्या खाली पॉईंटला खालून आपल्या आपण जिथे बसतो सीट तिथपर्यंत एक वेगळी लाईन असते. ते त्या काहीतरी L1 L2 L3 L4 L5 असं असतं. मग अशा प्रकारे ते नंबर्स असतात आपल्या मणक्याचे. तर हे जे मणका आहे आपला छोट्या मेंदूपासून जो इथे जॉईन झालेला मणका पाठीच्या मणक्यापर्यंत आहे, ह्या सगळ्या नस ज्या आहेत त्या आपल्या हातातून अशा बोटांमध्ये आलेल्या आहेत. आणि ज्यांना कोणाला त्रास होतोय ना मणक्याचा, सिरियसली मी सांगेन, जो 5-6 आहे या 1-2-3 आहे, ज्यांना ह्या 5-6 या 1-2-3 पर्यंत त्रास होतो, ज्यांना गॅप आहे या काय आहे, त्यांना बोटांचा व्यायाम हा खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यांना समजतं सुद्धा. जर त्यांना प्रॉब्लेम जर असेल ना, तर त्यांची बोटं आहे ना, हे बोटं काम करत नाहीत, कमांड देत नाहीत. त्यामुळे हे जर तुम्ही कंटिन्यू व्यायाम करत राहिलात ना, तर खूप बेस्ट आहे. तुमचे जे नस आहेत ना, हे नसांना खूप हेल्प मिळेल. ते नस तुमचे खूप रिलॅक्स फील करतील. आणि आजकाल खूप हा प्रॉब्लेम होत चाललेला आहे की नस ब्लॉक होणं, हातांची बोटं म्हणजे कामं न करणं, हाताला मुंग्या येणं. सो तुम्ही असा 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 व्यायाम करत असाल,
येस, पण बहुतेक जण हा आपल्या फिंगर्सचा व्यायाम करत नाही करत. मी स्वतः त्या सिच्युएशनमधून गेली. मी तुम्हाला नेहमी सांगत असते की जे मी स्वतः अनुभव घेतलेले आहेत मी त्याच गोष्टी सांगत असते आणि हा पण त्या अनुभवातलाच पार्ट आहे. तर ही मिडलवाली फिंगर जी हे शेवटून म्हणजे हे दोन सोडले ही जी आहे ही समजते ही ही खूप 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 बेस्ट एक्सपिरियन्स तुम्हाला देते. तुम्हाला काही दिवसातून जास्त वेळ काढायची गरज नाहीये, तुम्ही कधीही करा, पण तुमच्या बोटांना एक रिलॅक्स फील करा. असंही तुम्ही एक टेबलावर तुम्ही हात फ्लॅट करा, मग असं करा, म्हणजे असं करण्याचा प्रयत्न करा. हे इथे आहे ना, इथे इथे सुद्धा बेंड झालं पाहिजे. तुमचे नस तुम्ही रिलॅक्स करा. जसं तुम्ही पाय, कंबर या मानेचा ह्या पद्धतीने सगळा व्यायाम करताना आता हाफ हाफ मोशन करता, हे सुद्धा तुम्हाला नस रिलॅक्स होण्यासाठी हेल्प करेल. त्यामुळे आणि हातांचा व्यायाम खरंच जास्त करत राहा. तुम्हाला भले प्रगती मिळो ना मिळो मी म्हणेन, पण तुमची हेल्थ जर चांगली राहिली तर तुम्ही प्रगती मिळवाल, माझं हे म्हणणं आहे. तर नक्की फिंगर्सचा व्यायाम करा. बहुधा लोक फिंगर्सचा व्यायाम करायला विसरतात. काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही आहे. स्पेशली आपल्या महिला खूप कामं करत असतात, पण त्यांना हे फिंगर्सचे व्यायाम करायची थोडीशी आठवण राहत नाही. तर त्यांनी नक्की करावा. आणि जे बिचारे जॉब वगैरे करतात, ऑफिस वर्क करतात, त्यांना फक्त राईट हँडचाच यूज होतो, मग लेफ्ट हँड जास्त नाही. आणि आपण ह्या दोन बोटांचाच वापर करत असतो लिहिण्यासाठी. त्यामुळे हे आपली बोटं शांत असतात, तर ती बोटं रिलॅक्स करण्यासाठी, त्यांचे नस वगैरे सगळे एकदम खेळती राहण्यासाठी नक्की तुम्ही हा व्यायाम करा. आणि ह्या बोटाला स्पर्श करून नक्कीच तुम्ही प्रगती मिळवा. इट्स अ जोक अ पार्ट. मिळाले तरी काही खरं म्हणजे उत्तमच आहे प्रगती मिळत असेल तर. पण जर ह्या सगळ्या गोष्टी करून जर आपल्याला पॉझिटिव्हिटी मिळत असेल तर काय वाईट आहे. 5 मिनिटं तुम्ही जेवण झाल्यावर या जेवणाच्या अगोदर या थोडंसं रिलॅक्स मोडवर, या रात्री तुमचं जेवण झाल्यावर रिलॅक्स तुमच्या बेडवर बसला आहात तेव्हा सुद्धा तुम्ही असं करू शकता. तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल आणि तुमच्या हातांच्या हेल्थसाठी खूप खूप बेस्ट आहे. आणि जे जास्तीत जास्त बाईक चालवतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही खूप एक्सरसाइज करता माहिती आहे, तुम्ही जिमला जाता, पण हे व्यायाम करायला सगळे विसरतात. सो करा. आणि अजून काही नवीन अपडेट्ससाठी मी पुन्हा येईन. पुन्हा आपण एका नवीन व्हिडिओसह भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्या बोटाला स्पर्श करा, तुमची नक्की अपार प्रगती होईल बरं. ओके, सो बाय, पुन्हा भेटू.